जय शिवराय मित्रांनो, आज आपण शेती भारी की शेळी भारी याच्यावर आपण आज व्हिडिओ बनवला आणि बनवणार आहे. हे बघा, तर आपण ही 10 एकरला 10 शेळ्या भारी याचं तुम्हाला मी गणित लावून देतो, जे तुमच्या लक्षात बसन. हे पहा, 10 एकरमध्ये जर आपण कपाशी केली तरी 5, 10, 50 क्विंटल कापूस निघतो. आणि तो 7,000 रुपयानं धरा, 6.5 पावणे 7,000 रुपये चालू, पण आपण 7,000 रुपये करून धरला तर 7 5 35 3.5 लाख रुपये आले. आणि 3.5 लाखामध्ये 10 रुपये किलोनं याचायला जरी गेलं तर 50 क्विंटलचे 50,000 रुपये आले. 50 गेले, 3 लाख रुपये राहिले. त्याच्यानंतर खत, बी, औषध याचा 50,000 रुपये खर्च होतो, तर 2.5 लाख रुपये राहिले. आणि नांगटी, मेहनत हे सगळं याचा जर खर्च धरला तर आपण इथं 30,000 रुपयेपर्यंत धरू, तर 2,20,000 रुपये राहत्या. 2,20,000 मध्ये आता आपलं त्याच्यात घरदार हे सगळं चालवायचं. त्याच्यानंतर आता तुम्हाला 10 शेळ्याचं गणित सांगतो. 10 शेळ्यामध्ये आता याचं शेतीचं जसं 12 महिन्याचं 1 वर्ष राहतं, तसं शेळीच्या ह्याच्यामध्ये 14 महिन्याचं 1 वर्ष राहतं. तर एका वर्षामध्ये शेळी 2 वेत देते. 10 शेळ्यामध्ये काही शेळ्या आपल्याला 3 बकरं देत्या, काही शेळी 1 देते. तर आपण त्यांच्या दोन्हीच्या सामानमध्ये 2-2 बकरं धरू. एका शेळीचे एका 6 महिन्याला 10 शेळीचे 20 बकरं, आणि दुसऱ्या 7 महिन्याचे 20 बकरं आणि 7 महिन्याचे 20 बकरं, म्हणजे एका वर्षामध्ये ती तो अंदाजानं ती 14 महिन्यामध्ये तर आपल्याला ते 40 बकरं झाली. तर आता ते आपण असे हिंडतो म्हणजे कमी खर्च होतो. थोडं 2-2, 4-4 घंटे जरी हिंडवलं तर कमी खर्च होतो, बिगर खाद्य, आणि शेळी फ्रेश राहते अशी. तर आपण ते 2 वर्ष एका वर्षाचे बकरं झाले 40. 14 महिन्यामध्ये 40 बकऱ्याचं आपण 7, आता लोक 10 नाही की त्या, काही 8 नाही की त्या, काही 6 नाही की त्या, आपण सरासरी 7 न धरलं तर 7×28 2,80,000 रुपये होत्या. त्याच्यानंतर 2,80,000 मधून तर आपल्याला ते एका वर्षामध्ये आता 14 महिन्यामध्ये आता 10 शेळ्याचं जर आपण खत म्हणलो तर कमीत कमी 3 टारल्या शेणखत धरा, तर ते 7,000 रुपयांना ठरली जाते. 7-7.5 जाते, पण आपण 7 धरली. आपण 7×21 21,000 रुपये होत्या. म्हणजे आपलं उत्पन्न ते 2,80,000 आणि हे 21,000, तर आपण 20च धरू, तर 3 लाख रुपये उत्पन्न झालं. 3 लाख उत्पन्न, तर 3 लाखामध्ये आपण धरला त्यांचा औषध, डॉक्टर आहे थोडाफार, तर आपण ते 10,000 रुपये खर्च धरला, तरी 2,90,000 रुपये आपल्याकडे शिल्लक राहते. आणि शेतीची सगळं घरदार झटून आपल्याकडे 2.5 लाख रुपये शिल्लक राहते. 2,20,000 रुपये शिल्लक राहते, 2.5 बी नाही. आणि एका माणसानं जरी समजा 2 माणसं नवरा बायकोनी जरी झटले तर 20 शेळ्यामध्ये 10 शेळ्यामध्ये आपल्याला 2,90,000 रुपये राहत्या. मग तुम्ही सांगा, शेती भारी की शेळी भारी? माहिती आवडली तर समोर पाठवा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.